थँक्यू सो मच गणेश दादा, ज्यांचा आपण आवाज मायक्रोफोनवरती ऐकत होतो. आपण पाहतोय की एस के क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत सह्याद्री युवा मंडळ लांबच, ग्राम विकास मंडळ लांबच, मुंबई श्री लांबजाई नवलाई क्रिकेट संघ लांबच आयोजित स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 थरार आपण पाहतोय की एस के प्रतिष्ठानमधील ही पहिली स्पर्धा आणि पहिली स्पर्धा मानाची स्पर्धा जर पाहिलं तर यांचा मान मिळाला तो लांबच ग्रामस्थ मंडळ लांबच या टीमला. आणि इथे त्यांच्या माध्यमातून अगदी सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर या व्यासपीठावरून सन्माननीय आदरणीय प्रदीप कदम, निलेश दादा कदम आणि संदीप दादा कदम सह्याद्री युवा मंडळ लांबच यांच्या माध्यमातून अगदी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपण जर पाहिला तर अगदी थाटामाटात या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यानंतर अगदी या खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी आपण पाहिलं. पहिली मॅच आपण पाहिली विवर विपक्ष शिंदे यांच्या दरम्यान पहिली लढत पाहिली. पहिल्या लढतीमध्ये पाहिला तर चांगला खेळ दोन्ही संघांचा आपल्यापर्यंत पाहायला मिळाला. आणि इथे मात्र दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. अर्थातच सालोशी टीमने प्रथमतः टॉस जिंकला आणि प्रथमतः टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. विवर टीमचे संघनायक आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. सेकंड मॅचला आपण सुरुवात करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. शीर्षाच्या हाती धरतीची गती, ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भिंती. अर्जुनाच्या रथावरती श्रीकृष्ण सारथी, होऊन गेले रती महारथी. धन्य ती भारतीय संस्कृती आणि प्रथम पूजूया महागणपती, प्रथम पूजूया महागणपती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना करूयात मानाचा मुजरा. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सर्व संत महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन मी निवृत्ती शिंदे, समालोचक आपल्या सर्व क्रीडा रसिकांचं, क्रीडा प्रेमींचं या स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 मध्ये सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. सगळे मॅच दिशेने प्रथमतः गोलंदाजी ट्रॅकवरती पाहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन शिवाजी चव्हाण या ठिकाणी आपण पाहतोय. आणि ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर निवडी टीम कडून पहिल्या चेंडूवरती पहा अगदी पायावरती चेंडू होता आणि तिथे मात्र पहिला चेंडूवरती पहिला त्रिफळाचीत झालाय. निवडी टीम आपला अतिरिक्त 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा विनंती असेल. सालोशी टीम आपला देखील 12वा खेळाडू अतिरिक्त कक्षामध्ये पाठवायचा आहे. पहिलाच फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर त्रिफळाचीत होऊन माघारी परतलाय. पहिला चेंडू आशिष इथे मात्र माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, कदाचित त्यांना असं वाटलं होतं की हा चेंडू वाईट जाईल, परंतु तिथे तसं काही घडलं नाहीये. आणि शिवाजी चव्हाण यांचा चेंडू अप्रतिम पाहायला मिळालाय. आणि पहिल्या चेंडूवरती पाहिला तर पहिल्या चेंडूवरती क्लीन बॉल पाहायला मिळतोय. पहिला विकेट्स या ठिकाणी आपण पाहिलं तर निवडी टीमला पाहायला मिळाला. आणि इथे मात्र 0 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे दोन्ही संघांचा खेळ पाहिला तर अतिशय चांगली फलंदाजी गोलंदाजी दोन्ही टीमकडे पाहायला मिळेल. अगदी कोयनेच्या पात्रा लगत असणार हे दोन्ही गाव, आजूबाजूला असणार हे दोन्ही गाव आणि त्यांच्या दरम्यान ही चांगली मॅच आपण आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच पाहतोय. शिवाजी चव्हाण पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे मात्र टप्प्याचा चेंडू होता, तिथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाहीये. डॉट चेंडूची सांगता विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पाठीमागे चेंडू सुपवलाय. तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडू टाकण्यामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शिवाजी पाहायला मिळतोय. एकही धाव खर्च केलेली नाहीये. लेफ्ट हँड फलंदाज नवीन प्रमोद दाखल झालाय. इथे मात्र फटका अगदी पॉवरफुल आहे, फटक्यामध्ये ताकद आहे आणि 1 बाउंस चेंडू जाईल सीमारेषे पार. पहिलाच चौकार दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा फटका वेगळ्या अँगलने आपल्याला पाहायला मिळाला, जिथे प्रमोदच्या बॅट मधून अगदी शांत आणि चांगली सुरुवात पाहायला मिळते. चौकाराच्या साह्याने धावफलक मात्र या ठिकाणी श्री गणेश झालाय. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती इथे मात्र चांगला फटका.
हा देखील बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू पाठीमागे चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मात्र एक सिंगल पेक्षा काही मिळणार नाहीये आणि सिंगल धावे बरोबर संघाचा धावफलक जर पाहिलं तर 5 या अंकावरती जाताना पाहायला मिळेल. एक गडी बाद झालाय. पहिला चेंडूवरती आपण जर पाहिलं तर आशिष माघारी परतला. त्यानंतर प्रदीप आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला चेंडू अगदी निर्धाव पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र एक चौकार त्यांच्या वाटेला. अगदी 3 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये 5 धावा आपल्या टीम निवळी संघासाठी जमा करत असताना आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर ज्ञानेश्वर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वरला पाहू शकाल. दोन्ही संघ आपण पाहतोय. एका दिशेला आपण जर पाहिलं निवळी विपक्ष सालोशी. इथे देखील फटका अगदी पॉवरफुल आहे आणि वन बाउन्स चेंडू. अगदी तिथे पंच आमच्याकडे प्रदीप शिंदे सर सांगतायत की हा चांगला फटका आहे. बॅटच्या अगदी रनार मध्ये चेंडूला घेतलं आणि भिरकावून दिले. तिथे मात्र 6 धावांसाठी षटकार आलाय. प्रदीपनं आला सुरुवात चांगली केली मी म्हणेन. जिथे पहिल्या चेंडूवरती विकेट होतं, दडपण कुठेतरी प्रमोद मात्र या ठिकाणी चांगला खेळ करत असताना आपण पाहतोय. जिथे दडपण होतं ते दडपण दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न आत्मविश्वासाने फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अकोट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज या ठिकाणी बीट चालाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पाठीमागे. चांगलं पाहायला मिळते. पहिलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना टीम निवळी संघाची धावसंख्या जर पाहिली तर एक गडी बाद झालाय आणि धावसंख्या टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. पहिलं षटक अतिशय चांगलं षटक. 11 धावा, एक गडी बाद. जरूर या षटकामध्ये एक चौकार आणि एक षटकार पाहायला मिळाला. एक सिंगल पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये पाहायला मिळाली. या ओव्हरचं वैशिष्ट्य आपण पाहिलं. नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर नवनीत गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. जिथे संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर नवनीत यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्ञानेश्वर अगदी शांतपणे खेळ पाहत होता आपला सवंगड्यांचा. आता मात्र स्ट्राईक वरती दाखल झालाय आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी नवनीत देखील सज्ज झालाय. जिथे दोन्ही खेळाडूंमध्ये अगदी चांगली आहे. आज खऱ्या अर्थानं प्रमोद याचा वाढदिवस आहे. प्रमोद, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज चांगली सुरुवात प्रमोदच्या माध्यमातून निवळी टीमसाठी आपल्याला पाहायला मिळाली. ज्ञानेश्वर पाहतोय पहिला चेंडू. या ठिकाणी नवनीत यांचा व्हाईट बॉल. पंच आमच्याकडे सूर्यकांत अढाव सर सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. अवांतर धाव या ठिकाणी नक्कीच धावफलकावरती घेतली जाईल. आता मात्र चांगला फटका लेग साईडला फटकवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करणार नाहीयेत आणि इथे मात्र झेल टिपलाय. फलंदाज बॅक टू पॉलिंग डगआउटच्या दिशेने. ज्ञानेश्वर 0 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या आतापर्यंत 12 या धावसंख्येवरती 2 गडी महत्वपूर्ण बाद होताना पाहायला मिळतील. पहिला गडी बाद झाला. पहिल्या चेंडूवरती अगदी शिवाजी यांनी चांगला गोलंदाजी केली. तिथे आशिषला माघारी पाठवलं. त्यानंतर मात्र नवनीत आले. पहिला चेंडू वाईट टाकला आणि त्याच्यानंतर मात्र या चेंडूवरती विकेट्स मात्र मिळवले. चांगला झेल टिपलाय. क्षेत्ररक्षकाला साथ अगदी चांगली मिळते गोलंदाजासाठी. आपण पाहतोय ज्याच्या वेळेला गोलंदाज करत असतो त्याला क्षेत्ररक्षकाची पूर्णपणे साथ हवी असते आणि ती साथ मात्र या ठिकाणी आपण पाहतोय टीम सालोशी टीम कडून मिळताना पाहायला मिळते. त्यावेळेला कुठेतरी गोलंदाजाचा अनुभव हा अगदी द्विगुणा पाहायला मिळतो. नक्कीच नवनीत अतिशय चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होईल का. नवीन बॅटर जर पाहिलं तर विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अकोट टप्प्याचा चेंडू. तिथे मात्र अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू मात्र डॉट नाहीये, एक सिंगल येते. मैदानाच्या आतमध्ये जे पाठीमागे बघा छोटासा लहान मुलं खेळतायत त्यांना कृपया मैदानाच्या बाहेर जायला सांगायचंय. आयुष्य कमेडी आपण थोडंसं लक्ष द्या. पाठीमागे आपण पाहतोय जे ते लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यांना थोडंसं बाहेर जायला सांगा. किती सुंदर मॅच आपण पाहतोय की SK क्रीडा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ही पहिली स्पर्धा आपण पाहतोय. अकोट टप्प्याचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच सांगतायत
वाईट कॉल. अवांतर धावफलकावरती नक्की जरूर घेतली जाईल. खऱ्या अर्थानं या हंगामामध्ये पाहिलं तर खूप वेळ झाला स्पर्धांना. त्याचं कारण म्हणजे अगदी पाऊस आपण जर पाहिलं तर खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे स्पर्धा टेनिस बॉल कुठेतरी लेट चालू झाल्यात आणि पहिली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. आता मात्र अकोटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पायावरती होता, त्याला हलक्या हाताने खेळून काढलंय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना सिंगल धाव प्राप्त करत असताना या ठिकाणी आपण टीम निवळी संघ पाहायला मिळतोय. याच्यानंतरची नेक्स्ट मॅच टीम शिंदे आणि दोन संघांचा जो सामना चालू आहे मैदानाच्या, त्याच्यामध्ये जो विजयी संघ होईल त्याच्यासोबत होईल, याची नोंद घ्या. टीम शिंदे संघ आपण कुठेही जाऊ नका. दाखवून टप्प्याचा चेंडू अतिशय वेगाने टाकलेला हा चेंडू पाहायला मिळतोय आणि ज्या वेगाने चेंडू टाकला त्या वेगाने पाठीमागे अभिजित आहे आणि अभिजितच्या हातामध्ये चेंडू जाऊन या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवनी त्यांची चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी राहिली आहे. हा मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचे हात समांतर आणि अवांतर धाव खर्च करत असताना नवनीत आपल्याला पाहायला मिळतो. या षटकाचा विचार केला ना तर अवांतर धावा खूप देताना नवनीत पाहायला मिळतो. आतापर्यंत या षटकामध्ये 3 तब्बल वाईट चेंडू टाकलेत, म्हणजे 3 अतिरिक्त चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. अकोट टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावत आहेत, निलेश आहेत त्या ठिकाणी आणि पाहता पाहता दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज बॅक टू फॉलिंग टगआउट मध्ये पंचांचा अगदी हात आकाशाकडे पाहायला मिळतोय आणि फलंदाज या ठिकाणी पाहिलं तर विशाल हा आउट झालाय, फलंदाज बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर प्रमोद मात्र एकाएकी झुंज देत असताना अगदी चांगली फटकेबाजी करतोय, मात्र त्याला स्ट्राईक मिळत नाहीये. त्याला स्ट्राईक वरती आणणं कुठेतरी गरजेचं आहे, जिथे धावा नक्कीच त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर समीर दाखल झालाय. अख्खूट टप्प्याचा चेंडू अतिरिक्त बाउन्स, चटकन चेंडू निघून चाललाय. कान्हाच्या बाजूने अगदी विकेट किपर अभिजित याच्या गोलंदाजस्थानामध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या मी म्हणेन 3 गडी बाद 17 ही धावसंख्या आपण पाहतोय. 2 षटक झालेत, 17 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ अर्थातच 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूंच्या पाठीमागे जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील, कारण त्याचं आहे सालोशी संघाकडे आपण जर पाहिलं तर सतीश चव्हाण, नवनीत चव्हाण, अतुल शेलार आपण जर पाहिलं तर हे आक्रमक फलंदाज त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्या पुढे एक मोठी धावसंख्या उभी करणं, निवडी संघाला मोठी धावसंख्या उभी करणं कुठेतरी गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती जर पाहिलं तर गोलंदाज आपण पाहतोय राजेश गोलंदाजीसाठी 3रं संघाचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी पंच त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रदीप शिंदे सर असतील, सूर्यकांत अढाव सर आपण पाहतोय. अतिशय चांगला चेंडू, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, बॅट अगदी गोफिनी सारखी फिरवली होती मित्रांनो, पण तिथे बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क झालेला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव राजेशचा पहिला चेंडू, अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पुढे जाऊन मारण्याचा थोडासा प्रयत्न होता, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. आता मात्र पंच आमच्याकडे सांगतात की हा खराब चेंडू, वाईट कॉल. अवांतर धाव पुन्हा एकदा धावफलकावरती हळूहळू धावा अवांतरच्या स्वरूपामध्ये पुढे जाताना धावफलक पाहायला मिळतोय. अख्खोट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती मोठा प्रहार, चेंडू निघालाय सीमारेषे पार, मिळतील धावा 6 आणि इथे मात्र पहा प्रमोदच्या बॅट मधून असून एक फटका, चांगला फटका पाहायला मिळतोय. जिथे प्रमोदने सुरुवात केली होती चौकाराने, त्याच्या बॅट मधून हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. एकाएकी झुंज देत असताना प्रमोद मात्र चांगली फलंदाजी करतोय. एखादा खराब चेंडू आला ना की त्याच्यावरती एक मोठा प्रहार या फलंदाजाच्या बॅट मधून नक्कीच पाहायला मिळतोय.
आता मात्र पहा थोडासा पाठीमागे चेंडू ठेवला आणि गोलंदाजी मध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू मध्ये परिवर्तन पाहायला मिळालं जे राजेशनं हेरलंय. जो खराब चेंडू त्याच्यावरती मोठा प्रहार आला. त्याच्यानंतरचा हा चेंडू जर पाहिला ना अगदी पाठीमागे ठेवला. स्टँडच्या पाठीमागे जर पाहिलं तर अगदी सालोशी टीम कडून आपण पाहतोय अभिजित चांगली कामगिरी करतोय. कोणताही फलंदाजाला पुढे जाऊन फटका खेळू देत नाहीये. ही मोठी बाब आहे. अनिकेत सॉरी अकोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये आधी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि पाहता पाहता एक धाव अगदी पूर्ण होताना पाहायला मिळतोय. डगआउट मधून अगदी टाळ्यांच्या गजरात फलंदाज प्रमोद याचं कौतुक केलं जातंय. त्याचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना देखील आपण देऊयात आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आनंदाचा हा खेळ आपण पाहतोय. इथे मात्र पहा यॉर्कर क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. फलंदाज इथे मात्र बीट झालाय परंतु तिथे मात्र आपण पाहलोय एक धाव मात्र धावफलकावरती जाताना पाहायला मिळते. पाहता पाहता संघाचा धावफलक झपाट्याने पुढे जात असताना आपण पाहतोय 26 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. राजेश चांगली गोलंदाजी करतोय. पुढे जाऊन मारण्याचा थोडासा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेरचा वाईट +1 इथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. एक एक खराब चेंडू जरूर या षटकामध्ये देखील पाहायला मिळतोय. एखादा चांगला चेंडू त्याच्यानंतर पाठीमागे आपण पाहिलं तर नवनीतने देखील अशीच पद्धतीची गोलंदाजी टाकली होती. चांगला फटका ग्राउंड शॉट खेळलाय. तिथे मात्र सतीश चव्हाणच्या डोक्यावर चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक नवनीत चेंडूचा पाठमोडा करतायत. चेंडू फील्ड देखील करतायत परंतु पाहता पाहता तिथे 2 धावा कंप्लीट झाल्यात परंतु तिथे 1+1 हा एक धाव धावून काढली आणि तिथे डिक्लेअर स्वरूपात एक धाव गेले म्हणजे तिथे 2 धावा धावफलकावरती आपण घेऊयात. आणि आजच्या या दुसऱ्या मॅच मध्ये 3 षटकांची इथे समाप्तीनंतर आपण पाहतोय निवडी टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती हळूहळू वाढत असताना 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे अजूनही 6 चेंडूंचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. म्हणजे या 6 चेंडूंच्या बॅलन्स मध्ये अकाउंट मध्ये जर धावा जमा करायची असेल ना तर प्रमोदला जास्तीत जास्त चेंडू हे खेळावे लागणार आहेत. जिथे प्रमोदच्या बॅट मधून आतापर्यंत धावा आल्या त्या 11 चेंडू मध्ये 20 धावा. त्याच्यामध्ये पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. नवीन गोलंदाज जर पाहिला तर अतुल शिलार गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. ज्यांच्याकडे अनुभव आहे आणि चांगली गोलंदाजी आहे त्यांच्याकडे स्लोअर आहे. अगदी भला भला फलंदाजाला त्यांच्या माध्यमातून फसवलं देखील गेले. आम्ही देखील कित्येक वेळा याची गोलंदाजी पाहिले खेळले देखील परंतु इथे मात्र आपण पाहतोय अतुल चव्हाण अतुल शिलार संघाचं 4थं षटक टाकत असताना आपण पाहतोय. अकोट टप्प्याचा चेंडू बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू पाठीमागे एक डिक्लेअर स्वरूपात पुन्हा एकदा सिंगल धावसंख्या झाली 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स असताना धावफलकावरती 31 धावा झाल्यात. प्रमोद मात्र अगदी इथे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. जिथे धावांचा वेग वाढवायचा आहे तिथे वाढवताना पाहायला मिळतोय. एखादा खराब चेंडू त्याच्यामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पहा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच आमच्याकडे सांगतायत एक डिक्लेअर धाव अगदी चांगला ऑफ स्टंपच्या बाहेर यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आता तर मी म्हणेन जास्त करून याच पद्धतीचे चेंडू तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या विकेटवरती पाहायला मिळतात. इथे देखील हा चेंडू चांगला स्लोअर पद्धतीचा चेंडू काही समजला नाहीये. पंच पुन्हा एकदा सांगतात एक डी स्वरूपात पाठीमागे धाव आपल्याला पाहायला मिळते. तिथे प्रमोद पाहतच राहिलाय. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकले जातात रिलीज केले जातात आणि फलंदाजाला बीट करून चेंडू जातात. तिथे काही समजत नाहीये. कदाचित त्यांना असं वाटतंय हा चेंडू वाईट आहे सोडून देत आहेत परंतु अगदी चेंडू या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर सूर्यकांत अढवसर सांगतात की चांगले चेंडू आहेत. आणि इथे मात्र चांगला फटका आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल का? क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालाय.
आणि तिथे काय घडलंय आपण पाहतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जिथे असं वाटलं होतं 6 धावा येतील, परंतु तिथे क्षेत्ररक्षणाचे एफर्ट्स खूप चांगले पाहायला मिळाले आणि अगदी हवेमध्ये जंप घेतली, बोलापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र चेंडूला आतमध्ये ढकललाय. धावा मात्र आता किती येतील. थर्ड अंपायर इथे दिलाय आणि इथे आपण पाहूयात आमचे युट्यूबच्या माध्यमातून आपण शहानिशा करणार आहोत. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून इथे पाहूयात चौकार षटकार आहे का इथे नक्कीच बघितलं जाईल आणि त्याच्यानंतर मात्र इथे आम्ही जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवली जाईल. पंचांचा इथे पंचांचा इथे रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल आणि तुमच्यापर्यंत नक्कीच माहिती आपण देणार आहोत. इथे कॅमेरामध्ये सर दिसत नाहीये, तर आपला ऑनफिल्ड जो निर्णय असेल तो आपण द्यायचा आहे. जो पंचांचा निर्णय येईल तो देखील आपल्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि अतिशय चांगला इथे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सर धावा किती असणार आहेत या चेंडूवरती आपण सांगा. जेवढे धावून काढल्यात तेवढ्याच धावा असणार आहेत, 2 धावा आणि या 2 धावेबरोबर संघाचं धावफलक आपण जर पाहिलं इथे मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू पाठीमागे चाललाय. एक सिंगल धाव आली आहे. व्यास स्पीडावरती इथे आपण जर पाहिलं तर इथे खुर्चीवरती जे मुलं बसलेत ना त्यांनी कृपया वायर तिथे आहेत त्या वायर कुठे हलवू नका, कारण की इथे इंटरनेटला प्रॉब्लेम होतोय, त्याच्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आम्ही तुमची, परंतु इथून पुढे अशा गोष्टी घडणार नाही त्याची नोंद घ्या आपण. इथे मात्र ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आपण पाहतोय. प्रमोद स्ट्राईकला आहे. व्हाईट कॉल, व्हाईट +1, 2 धावा धावफलकावरती आपण पुन्हा एकदा घेऊयात. पाहता पाहता संघाची धावसंख्या 38 या अंकावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. .38 धावा धावफलकावरती पाहतोय. अतुल देखील या ठिकाणी थोडीशी निराशाजनक कामगिरी करत असताना एका पाठोपाठ एक वाईट टाकताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी देखील एक वाईट चेंडू टाकलाय असून या षटकातले काही चेंडू बॅलन्स असताना आपण पाहतोय. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे प्रमोद याच्यासाठी. अख्खूट टप्प्याचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू आहे. बीट केले फलंदाज अगदी इथे मात्र डॉट झाला आणि गोलंदाज इथं सुपर हिट होताना पाहायला मिळतोय. 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपल्यानंतर संघाचं धावफलक जर आपण पाहिलं तर 38 धावा झाल्यात. 39 धावांचं आव्हान आहे. चला निवडी टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. जिथे आपण पाहतोय निवडी टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना 38 धावांची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि 39 धावांचं 24 चेंडू 39 धावांचं आव्हान ठेवलंय. ते मात्र या ठिकाणी सालोशी टीम समोर. याच्यामध्ये नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल जिथे जो संघ जिंकेल त्यांच्या विरुद्ध टीम शिंदे यांची मॅच होणार आहे. तरी लगेच आपण ही मॅच झाल्यानंतर टॉस करणार आहोत. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत सह्याद्री युवा मंडळ लामज, ग्रामविकास मंडळ लामज मुंबई व श्री लामसाई नवलाई क्रिकेट संघ लामज आयोजित स्वर्गीय विकास दादा कदम
स्मृती चषक 2025 ही स्पर्धा पाहतोय. आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस पाहिला तर व्यासपीठावरती अगदी मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय, जिथे प्रदीपदादा कदम, निलेशदादा कदम, संदीपदादा कदम तसेच सह्याद्री युवा मंडळ लामज हे सर्वच आपण मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती पाहतोय. आणि आजचा दिवस तर पाहिला तर पहिला दिवस स्पर्धा पहिली आहे. पहिला मान लामस टीमला या ठिकाणी KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्याचा मिळाला. याच्यामध्ये आजच्या दिवसामध्ये 12 टीम खेळल्या जातील. उद्याच्या दिवसामध्ये 12 टीम खेळल्या जातील. प्रथम पारितोषिक जर पाहिलं तर रोख रुपये 25,000 या ठिकाणी आपण पाहतोय. द्वितीय पारितोषिक आहे 12,500 रुपये आणि तृतीय पारितोषिक रोख रुपये 7,000 आपण पाहू शकाल. चांगली स्पर्धा आपल्या सर्व क्रीडा रसिकांच्या भेटीला, क्रीडा प्रेमींच्या भेटीला या ठिकाणी पाहायला मिळाले. ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते KSK क्रीडा प्रतिष्ठानमधील पहिली स्पर्धा कधी येणार, तो दिवस आज या ठिकाणी आपण पाहतोय. आणि पहिली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी लामज टीमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी चांगली स्पर्धा या ठिकाणी स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय, अनुभवतोय. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिली मॅच आपण जर पाहिली तर विवर विपक्ष शिंदे ही मॅच पाहायला मिळाली. त्या मॅच मध्ये पाहिलं तर प्रथमतः विवर संघाने फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली आणि ती मॅच मात्र आपल्या खिशामध्ये घातली. पहिला विजय मिळवला. शिंदे टीम जिंकली आणि तिथे मात्र दुसऱ्या फेरीसाठी दाखल झाला. आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहतो ही दुसरी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थाने या पूर्ण 2 दिवसाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये सूर्यकांत अडाव सर, प्रदीप शिंदे सर आणि तजमुल शेख सर हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या मंचावरून कॉमेंट्री बॉक्समधून आमचे साथी समालोचक, आमचे गुरुवर्य, आमचे बंधू सन्माननीय गणेशदादा शिंदे साहेब यांचा देखील या 2 दिवसामध्ये या मायक्रोफोनवरती आपण आवाज ऐकू शकाल. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा जर पाहिली तर सुंदर असं नियोजन या लामस टीमच्या माध्यमातून केलं गेलंय. याच्यामध्ये 24 टीम खेळवल्या जाणार आणि त्याच्यामधून 3 संघांचं स्वप्न मात्र या ठिकाणी साकार होणार आहे. त्या कोणत्या टीम असतील त्या नक्कीच तुम्हाला उद्याच्या संध्याकाळीच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं पॉवर प्लेचं षटक प्रदीप उथेकर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील. सतीश चव्हाण पाहायला मिळतात. इथे मात्र चांगला फटका हेलिकॉप्टर आहे, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज पहिल्या चेंडूवरती गार सतीश चव्हाण बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती अगदी प्लॅनिंगने मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. मी म्हटलं होतं आजूबाजूमधील ही 2 गावं ज्याच्यामध्ये प्रत्येक खेळाडूचा गेम, प्रत्येक खेळाडूचा सराव आणि प्रत्येक खेळाडूची फलंदाजी ही माहिती आहे. सतीश दादांची कदाचित निवडी संघाला फलंदाजी माहिती आहे. त्यांचा कमजोर झोन कुठे आहे तो देखील माहिती आहे. आणि भन्नाट वेगाने टाकलेला थोडासा यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला होता. त्याच्यावरती हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न पुरेपूर फसले गेले आणि पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट, एक मोठी विकेट, मोठा हादरा आपल्याला पाहायला मिळाला आहे. नवीन फलंदाज आपण पाहिला तर अतुल शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नवनीत आणि अतुल ही जोडी आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहूयात. 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक खराब सुरुवात झाली आहे. आनंदाचं वातावरण जरूर टीम निवडी संघामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. जे पहिल्याच शिवाजी यांनी देखील आनंदाचं वातावरण केलं होतं. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती. तीच स्थिती, तीच परिस्थिती पाहायला मिळते. फटका चांगला आहे, गॅप आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा. आल्या चौकार अतुलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. अगदी गॅप सिलेक्शन शोधलं, चेंडू अगदी बॅट वरती येऊ दिला, त्याच्यानंतर गॅप ढूंढला आणि तिथे मात्र अतुलच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला.
म्हणजे एका दिशेला आपण पाहिलं विकेट आली, मोठी विकेटचं दडपण होतं, परंतु ते देखील दूर करण्याचा प्रयत्न या चौकाराने नक्कीच पाहायला मिळालं. अतुलच्या बॅटमधून अगदी चांगला फटका आपण पाहिला. आल्या सुरुवात चांगली झाली अतुलची. या सीझनची सुरुवात त्याच्या बॅटमधून चौकाराने झाली आहे. प्रदीप आपण पाहतोय या ठिकाणी पहा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू, अगदी निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं निवळी टीम मध्ये पाहिलं तर अक्षय निवळे आज कुठेतरी खेळताना दिसत नाहीयेत. त्यांची कमी या ठिकाणी बासू दिली जाणार नाहीये. आता मात्र चांगला चेंडू इथे मात्र पहा पडल्यानंतर अगदी अतिरिक्त थोडासा बाउन्स मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू लेग साईडला बॅट फिरवली होती. चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क झालेला नाहीये. डॉट चेंडू सिंगल डॉट चेंडू येताना पाहायला मिळतात. एका पाठोपाठ तिखट मारे या ठिकाणी टाकत असताना आपल्याला प्रदीप पाहायला मिळतोय. टप्प्याचा चेंडू फटका चांगला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडूचा पाठमोरा करतील तोपर्यंत चेंडू निघून जाईल सीमारेषेकडे. तिथे काय घडतंय, दोन्ही क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये अगदी शर्यत लागली होती, परंतु तिथे मात्र आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक ही शर्यत जिंकलाय. चेंडू मात्र अडवण्यामध्ये यशस्वी झालाय. आपल्या संघाच्या 2 धावा नक्कीच या ठिकाणी 3 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्यात, म्हणजे 1 धाव या ठिकाणी वाचवली आहे दोन्ही क्षेत्ररक्षकांनी. संघाचा धावफलक जर पाहिलं तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावा धावफलकावरती झाल्यात. टप्प्याचा चेंडू, समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना आणि नवनीतच्या बॅट मधून एक 6 धावांचा फटका षटकार आपण पाहतोय. क्रिकेट हा खेळ असाच आहे मित्रांनो, ज्याच्या वेळेला तुम्हाला चांगले चेंडू येतील त्याचा तुम्हाला सन्मान द्यावा लागतो. एखादा खराब चेंडू त्याच्या तुम्हाला समाचार घ्यावा लागतो, आणि हा खराब चेंडू होता. त्या खराब चेंडूवरती इथे मात्र नवनीतच्या बॅट मधून अगदी समाचार घेतलाय 6 धावेने. पाहता पाहता संघाचं धावफलक जाऊन पोहोचले 13 या अंकावरती. पहिलं षटक कंप्लीट झालंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण जर पाहिलं तर प्रमोदच्या माध्यमातून हाताळलं. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, दडपण आलं होतं. सतीश चव्हाणला माघारी पाठवल्यानंतर अतुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4 धावाने संघाचं खातं खोललं गेलं. त्याच्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती एक स्फोटक फटका नवनीतच्या बॅट मधून आपण पाहिला. नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाज आपण पाहतोय विशाल आलाय. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं. अठरा चेंडूंचा खेळ बॅलन्स असताना इथून पुढे अजूनही धावा करायच्या आहेत ते जिंकण्यासाठी. 26 धावा, 18 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण आहे. अतुल आहे. अतुलची बॅटची लेडिंग एज घेऊन चेंडू पाठीमागे चालला. एक सिंगल पाहायला मिळते. या गोलंदाजीवरती मॅचचं भवितव्य असणार आहे. जेवढी चांगली गोलंदाजी या षटकामध्ये टाकता येईल ना ती टाकावी लागणार आहे. अर्थातच गोलंदाज आपण पाहिलं तर विशाल आला, कारण की समोर फलंदाज पाहिलं अतुलकडे देखील ती क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची, धावा जमवण्याची. नवनीतकडे देखील क्षमता आहे. ही महत्वपूर्ण जोडी सालोशी टीमची आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टप्प्याचा चेंडू, थोडासा चेंडू हवेमध्ये आहे. इथे झेल टिपलाय आणि आता मात्र फलंदाज अतुल देखील माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा आपण पाहतोय क्षेत्ररक्षण अगदी सुंदर पाहायला मिळतंय. टप्प्याचा चेंडू होता, बॅटच्या रडारमध्ये चेंडूला घेता आलं नाहीये आणि तिथे मात्र अतुलने मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर अतुलला देखील फसवण्यामध्ये यशस्वी झालाय. आतापर्यंत 2 गडी बाद झाले. ते महत्वपूर्ण आपण जर पाहिले ना तर ज्यांची ओळख आहे मोठी मोठी फटकेबाजी करण्याची, ज्यांना अगदी सालोशी टीम कडून सातत्यपूर्ण आपण पाहतो, सतीश दादा यांना 0 वरती माघारी पाठवलं. त्याच्यानंतर मात्र अतुलला देखील स्वस्तामध्ये माघारी परतवण्यामध्ये यशस्वी झालेत. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिवाजी दाखल झालेत. शिवाजी देखील एक आक्रमक स्फोटक फलंदाज आहे. आज त्यांच्याकडे देखील आपण चांगली फलंदाजी
पाहत आलोय. अकोट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू विशाल यांचा चांगला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेरचे चेंडू ज्या वेळेला गोलंदाज रिलीज करत असतो ना त्यावेळेला अगदी फलंदाजाला त्याच्यावरती तीक्ष्ण नजरेने पाहून तो फटका खेळावा लागतो. परंतु तिथे मात्र आपण पाहिलं शिवाजीला देखील चेंडू काही समजलं नाहीये. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. इथे मात्र चांगला चेंडू होता त्याच्यामध्ये अगदी पाठीमागे चेंडू चालला. एक सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल येऊन मोठं काय नुकसान होणार नाहीये. इथे फटकीबाजी नक्कीच तुम्हाला चौकार षटकार ठोकावे लागतील आणि या धाव फलकची आहे ना तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला चौकार आणि षटकारांची भाषा नक्कीच बोलावी लागेल. विशाल पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. अख्खूट टप्प्याचा चेंडू एक सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. कहते हैं ना बेगी हुई सिगरेट चलेगी नहीं भाई और सिंगल डबल से काम चलेगा नहीं. इथे मात्र तुम्हाला सिंगल डबल धावा येऊन उपयोग नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला मोठी धाव संख्या पर्यंत पोहोचायचा असेल तर एखाद दुसरा मोठा फटका जरूर खेळावा लागेल. कारण की आतापर्यंत हा स्पेल जर पाहिला तर विशालचा अगदी चांगला गोलंदाजी राहिली आहे. 3 धावा दिल्यात. एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवली आहे. आता मात्र चांगला चेंडू हवेमध्ये आहे. काय घडतंय अगदी चेंडू चाललाय दस्तक पे मस्तक सीमारेषे पार. मिळतील धावा 6 आणि मी म्हटलं होतं एक मोठा फटका येणं अपेक्षित होतं जरूर होती. टीम सालोशी टीमला इथे मात्र फटका आलाय आणि या 6 धावेने संघाचं धावफलक जर पाहिलं तर धाव संख्या झाली ती मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती आता मात्र जाताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा झाल्यात. इथून पुढे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स असताना धावा करायच्या आहेत त्या 17. 12 चेंडू 17 धावा. कंपल्सरी चेस असणार आहे. 12 चेंडू 17 धावांची गरज असताना नवनीत असूनही मैदानाच्या आतमध्ये त्यांना चांगली साथ देण्यासाठी आपण पाहिलं तर शिवाजी देखील आपण पाहतोय. त्याच्या बॅट मधून आत्ताच एक षटकार पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज आशिष पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. फसलाय चेंडू हवेमध्ये. इथे झेल होईल का? झेल मात्र टिपलाय आणि आनंदाचं वातावरण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहा एक चांगला चेंडू इथे मात्र विकेट घेऊन अगदी आनंद व्यक्त करत असताना निवडी टीम आपल्याला पाहायला मिळते. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रत्येक चेंडू मध्ये वेगळं काहीतरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. कधी धावा येताना पाहायला मिळतात, कधी विकेट येताना पाहायला मिळते, कधी सिंगल, कधी डबल, कधी चौकार, कधी षटकार, कधी विकेट, कधी अवांतर धाव. या सर्व गोष्टी या क्रिकेटमध्ये आपल्याला नक्कीच या मैदानावरती अनुभवायला पाहायला मिळतील. जिथे पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले आशिषने एक मोठा अडथळा दूर केलाय. कारण की नवनीत ते देखील हार्ड हिटर आहे. त्याच्या बॅट मधून देखील आतापर्यंत एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. ज्या वेळेला आपण पाहतो ना एक मोठी जबाबदारी असते त्यावेळी एक मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. तोच फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथे मात्र फसला गेला. नवनीत माघारी आलाय. नवीन बॅटर आपण जर पाहिलं तर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा व्हाईट बॉल आणि एक सिंगल धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र स्लोवर चेंडू होता. फसवलंय. बॅट फिरवली होती परंतु बॉल अगदी थोडासा खाली राहिलाय. फलंदाजाला बीट करून पाठीमागे यष्टीरक्षकाच्या गुलदस्त्यामध्ये चेंडू जात असताना निर्धाव चेंडूची सांगता अशीच हे षटक अगदी महत्वपूर्ण षटक ठरणार आहे. या षटकामध्ये जेवढे चेंडू डॉट तेवढा प्रेशर सालोशी टीमवरती त्यांना पाहायला मिळेल.
आता मात्र चांगला फटका आहे, ग्राउंड शॉट खेळ आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल. दुसऱ्या टप्प्यामध्ये चेंडूला या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रमोदनं या ठिकाणी चेंडू फील्ड केलाय आणि एक सिंगल पेक्षा काही मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी आशिषची आपल्याला पाहायला मिळते. संघाचा धावफलक पाहिलं तर 24 या अंकावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहा, सिंगल धाव, सिंगल आणि सिंगलच धाव मिळते. पंच या ठिकाणी शिंदे सर सांगतात की हा चेंडू अगदी डिक्लेअर झोन मध्ये चाललाय, तिथे एक सिंगल मिळते. 25 धावा धावफलकावरती पाहिलं तर पाहता पाहता मिळालात. या षटकाचा विचार केला ना, अशीच चांगली गोलंदाजी राहिली आहे, पण तो अजूनही जे निर्णायक चेंडू आहेत ना ते देखील त्याच पद्धतीचे या ठिकाणी हाताळावे लागतील. जिथे आपण पाहतोय दोन्ही संघांमध्ये हे तुडुंब महायुद्ध आणि इथे मात्र चांगला चेंडू, अप्रतिम, एक्सलंट, गुड डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट चेंडूची सांगता पहा, एका पाठोपाठ एक चेंडू डॉट येत आहेत, तेवढं प्रेशर फलंदाजांवरती असणार आहे आणि एखादा चेंडू त्याच्यामध्ये जर खराब आला तर नक्कीच त्याच्यावरती फटकेबाजी आतापर्यंत तरी आपण पाहिली आहे. 7 चेंडू 14 धावा, हाच चेंडू निर्णायक चेंडू असणार आहे आशिषाचा. हा देखील चांगला चेंडू, इथे मात्र पहा अतिशय चांगला स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. या गोलंदाजी मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल ना तर नक्की जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये, कारण की 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना या षटकामध्ये फक्त धावा दिल्या त्या 3 आणि या 3 धावा देत असताना आशिषचं कौतुक केलं जाईल. आणि का करू नये मित्रांनो, संघ अडचणीत आहे, अडचणीतून थोडासा सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि आता मात्र 6 चेंडू आणि धावा करायच्या आहेत, त्या मात्र या ठिकाणी 14 धावा. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे आणि तिथे गोलंदाजी करण्यासाठी कोण शेवटचं षटक हाताळणार हे देखील आपण पाहू शकाल. अर्थातच गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल ज्ञानेश्वर पाहायला मिळतील. ज्ञानेश्वर पाहायला मिळतील. स्ट्राईकला अनिकेत, नॉन स्ट्राईकला शिवाजी. मॅच अगदी रंगतदार मित्रांनो पाहायला मिळते. पहिली मॅच वन साइड पाहायला मिळाली, जिथे मोठी धावसंख्या चेस करत असताना व्ह्युअर संघाला कुठेतरी अवघड गेलं, परंतु इथे मात्र आपण पाहतोय चुरशीची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांचा विचार केला ना तर अगदी चांगल्या स्थितीमध्ये दोन्ही संघ पाहायला मिळतात. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये ना तोपर्यंत कोण जिंकेल कोण हारेल हे सांगू शकत नाहीये आम्ही, परंतु तुमच्या समोर ही मॅच आपण नक्कीच पाहतोय. आज या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती ज्ञानेश्वर आला, त्यांच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर स्ट्राईकला या ठिकाणी अनिकेतला पाहतोय. अनिकेत एक युवा फलंदाज आहे, पाठीमागे ईस्टर्नच्या आपण त्याला सातत्यपूर्ण पाहत आलोय, परंतु हे टॅलेंट नक्कीच दाखवायचं असेल ना आपले या ठिकाणी फलंदाजी नक्की चांगली करावी लागेल. पहिला चेंडू, चांगला फटका आहे, चेंडू हवेमध्ये, झेल घेण्याची संधी आणि इथे मात्र पहा 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले गेले, पण झेल कोण घेणार याच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. तिथे प्रदीप होता, अजूनही 2 त्यांचे साथीदार होते, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल धाव मिळाली आणि स्ट्राईक वरती आता मात्र शिवाजी याला आणण्यात आलाय आणि 5 चेंडू आणि धावा करायच्या, त्या मात्र जिंकण्यासाठी आता 13 धावा. 5-13चं हे समीकरण आहे. हे समीकरण कोण सोडवणार, गोलंदाज की फलंदाज? इथे मात्र चांगला चेंडू, अतिशय अप्रतिम गोलंदाजी आपल्याला. व्हाईट यॉर्कर हा चेंडू पाहायला मिळाला, अगदी वेगाने टाकलेला हा चेंडू ज्ञानेश्वर यांचा पाहायला मिळाला. अगदी बॅट फिरवायच्या अगोदर चेंडू पाठीमागे निघून गेला. 4 चेंडू 13 धावा. समीकरण खूप अवघड होत चाललंय. फटकेबाजी आपण पाहिली तर करावी लागेल शिवाजी याला, परंतु इथे मात्र अगदी गोलंदाज भारी होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
हा देखील चांगला चेंडू, अप्रतिम बॅक टू बॅक दोन लगातारचे हे तो चेंडू अतिशय चांगले आपल्याला पाहायला मिळाले. आयुष्यात सगळं हरलात ना तरी चालेल मित्रांनो, परंतु हिम्मत कधी हरू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. आणि इथे जर का तुम्ही विश्वासाने खेळलात तर नक्कीच हा दावा देखील होऊ शकतात. परंतु इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजीचा बोलबाला अगदी चांगला पाहायला मिळतोय. जिथे गोलंदाजी ट्रॅक वरती जर पाहिलं तर ज्ञानेश्वर ज्याने आपल्या संघासाठी शेवटचं षटक हातामध्ये घेतलंय, चांगला स्पेल टाकत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला चेंडू, क्षेत्ररक्षण तिथे मात्र खराब पाहायला मिळत आहे, परंतु तिथे मात्र एक सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आणि पाहता पाहता 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा येथे क्षेत्ररक्षण थोडस खराब झालं आणि खराब क्षेत्ररक्षकांचा दुसरा 2 धावांमध्ये पाहायला मिळाला. आता मात्र धावा करायच्या आहेत 2 चेंडू आणि 11 धावा. 2 चेंडू 11 धावांचं समीकरण आहे मित्रांनो. शिवाजी चव्हाणने जर षटकार मारला ना आणि मॅच जिंकून दिली ना तर संदीप दादा कदम यांच्याकडून रोख रुपये 500 रुपये मानधन आपल्याला मिळणार आहे. परंतु गोलंदाज आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर आपण पाहिलं मॅच मध्ये धावा जमा करू शकला नाही, म्हणून धावा वाचवण्याचं काम करतोय. इथे मात्र पहा चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. जिथे संघ अडचणीत होता मित्रांनो आणि अडचणीमधून मार्ग शोधत असताना मी म्हणेन ज्या वेळेला आशिष गोलंदाजीवरती आला, 12 चेंडू 17 धावांची गरज असताना त्याने मात्र मॅचला थांबवलं आणि तिथून मात्र या 2 गोलंदाजांचा हा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. 1 चेंडू 11 धावा. ते बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू पाठीमागे चाललाय. निवळी संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये पुढे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. हार्ड लक टीम सालोशी आणि अभिनंदन करूया टीम निवळी संघाचा नेक्स्ट फेरीसाठी. नेक्स्ट मॅचचा देखील कॉल करणार आहोत आपण. निवळी संघाचे संघ नायक आणि शिंदे